कळला तुमचा। सुषमा अंधारे सुद्धा आपल्या सोबत या ठिकाणी जोडल्या गेलेल्या आहेत। सुषमा जी, मी तुमच्याकडे येते, मात्र आधी प्रकाश महाजन यांच्याकडे। प्रकाशजी, यामध्ये जे उद्धव ठाकरेंनी अट घातली की कळत नकळत प्रचार करायचा नाही, छुपा पाठिंबा द्यायचा नाही, म्हणजे उद्धव ठाकरेंच्या मनामध्ये राज ठाकरे यांच्याविषयी काही शंका आहे, संशय आहे, असं वाटतं का? खरं म्हणजे शंका आमच्या मनात असायला पाहिजे, कारण 2017चा अनुभव आम्हाला काही बरोबर नव्हता। मला हे कळलं नाही की यांच्याविषयी काही राजकीय अपघात घडला म्हणजे महाराष्ट्रात हे झालं, म्हणजे महाराष्ट्रावर घात झाला, हे कुठून आलो? 25 वर्ष ज्या भारतीय जनता पक्षाबरोबर तुम्ही राहिलात, त्या भारतीय जनता पक्षाचं तुमचं आज काय हे आम्हाला माहिती नाही, पण तुम्ही आज भारतीय जनता पक्षाच्या कुणी नेत्यावर आम्ही बोललं तर ते चालणार नाही। शिवाजी महाराजांची शपथ घ्या। ज्या एकनाथ शिंदे कधी काळी तुमचा सरसेनापती होता, त्याचं तुमचं आता जमलं नाही, त्याला घरी बोलवू नका, अशा अटी कशा घालता येतात? तो मला असं वाटतंय की उद्धव साहेबांनी मोठ्या भावासारखं आणि राजसाहेबांनी लहान भावासारखं एकत्र यावं, कुठल्याही अटी शर्तीशिवाय, हीच आम्ही भावना व्यक्त केली। यांचं काही झालं म्हणजे महाराष्ट्राचा अपमान हे कुठून आलं मला काही कळालं नाही। आपणही महाराष्ट्रात राहतो, आपणही सगळे मराठी माणसं आहोत। मला असं वाटतं खरंच जर तुम्हाला एकत्र यायचं आहे, असं घडावं का? तर ही काल्पनिक गोष्ट घडलं पाहिजे का? प्रत्येक जणाला वाटतं असं घडावं, असं घडलं तर एक वेगळं चित्र निर्माण होऊ शकतं। कुठल्याही अटी शर्तीशिवाय दोघाही भावांनी एकत्र यावं, शिवाजी पार्कवर जावं, स्वर्गीय बाळासाहेबांच्या समाधी पुढे जाऊन नतमस्तक व्हावं आणि सांगावं की महाराष्ट्राच्या हितासाठी, महाराष्ट्र धर्मासाठी, मराठी माणसासाठी, हिंदूसाठी आम्ही एकत्र येत आहोत। आम्ही याच्यात कुठं अटी शर्ती घालतो? पण हे कसं आहे की तुम्ही याला बोलू नका, त्याला बघू नका, त्याच्याकडे जाऊ नका, असं नाही होत ना। उद्या आम्ही अटी शर्ती घालायला सुरुवात केल्या तर ते एकत्र येणं होणारच नाही ना। खरंच जर एकत्र यायचं आहे तर अटी शर्ती कशाला? हे माझं एवढंच म्हणणं आहे। त्याच्यात अटी शर्ती कुठल्याही घालू नका। एकच अट घाला की महाराष्ट्र धर्म, महाराष्ट्र हित, त्याच्या विरुद्ध जो कोणी येईल, अगदी विश्वकर्ता ब्रह्मदेव जरी आला तर त्याच्या विरुद्ध आम्ही दोघं मिळून भांडू, एकदा ही शपथ घ्या। जी, नक्कीच प्रकाशजी, ते महत्त्वाचा शब्द तुम्ही इथे वापरला, त्याची शपथ घ्या, त्याला जेवायला बोलू नका, ह्याला करू नका, हे नको असं मला वाटतं। जी।